आपण पार्ट 2मध्ये आपलं जे संहिता अध्ययन आहे त्या सब्जेक्टमधील आपण बघू कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे आणि कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे अष्टांग हृदय सूत्रस्थान सांगितले आहेत त्याच्यामध्ये किती चॅप्टर सांगितलं आपल्याला तर अध्याय 1 ते 15. ठीक आहे. जो फर्स्ट अध्याय आहे आपला आयुष्कामी अध्याय, त्याच्यामधले कशा प्रकारे क्वेश्चन्स येतात तर कारण आपल्याला माहिती आहे की जे आपले बुकिश लँग्वेज असतं आणि आपले जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये कसा तर डिफरन्स असतो. तर आपण अकॉर्डिंग टू आपल्याला पेपर कसा येईल किंवा क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये कसा येईल त्याच्यानुसार आपण काय करत असतो तर प्रिपेअर करत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये पेपर ॲनालिसिसमध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला आयुष्कामी अध्याय, याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स सांगितले आहेत. तर हे क्वेश्चन्स काय असतात रिपीट होत असतात दरवर्षी. ठीक आहे. आणि एवढेच क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, बाकी तर आपण नॉलेज पर्पजसाठी रीड करत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आलं आहे आपल्याला की आयुर्वेदाचा जो आयुर्वेद उत्पत्तीचा जो क्रम आहे तो स्पष्ट करा. नंतर अष्टांग हृदयाचे महत्त्व सांगा. नंतर आयुर्वेदाची जी 8 अंगे आहेत ती लिहा, म्हणजे त्याला एक्सप्लेन करायचं असते इन शॉर्ट. नंतर दोष धातुमल यांचे स्वरूप स्पष्ट करा. अग्नीचे प्रकार लिहा, कोष्ठाचे प्रकार लिहा, रस वीर्य विपाक प्रभाव स्पष्ट करा. नंतर प्रकृती म्हणजे काय, आरोग्य आणि रोगाची व्याख्या लिहा, रोगाची साध्यता स्पष्ट करा. असे आपल्याला क्वेश्चन्स येत असतात. ठीक आहे. तर सेकंड चॅप्टर बघू आपण. त्यामध्ये काय सांगितले तर दिनचर्या अध्याय. दिनचर्या अध्याय इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये तर दिनचर्याचे महत्त्व स्पष्ट करा. ब्राह्म्य मुहूर्त उठण्याचे फायदे लिहा. दंतधावन विधी इम्पॉर्टंट आहे. दंतधावन विधी आपल्याला दंतधावन विधी आला कधी काय येतो आपल्याला SAQ म्हणून सुद्धा येतो, नाहीतर कधी काय येतं तर दिनचर्या महत्त्व स्पष्ट करा. तर हा टॉपिक कसा असतो LAQसाठी येत असतो आपल्याला. ठीक आहे. नंतर अभ्यंगाचे फायदे निषेध स्पष्ट करा. व्यायामाचे नियम, अतिव्यायामाचे दुष्परिणाम, स्नानाचे फायदे निषेध. ठीक आहे. नंतर सदरुत्त म्हणजेच काय, दशविध पापकर्मे लिहा. अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स येत असतात सेकंड चॅप्टरमधून. आता थर्ड चॅप्टर आहे ऋतुचर्या. ऋतुचर्या इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कारण याच्यामध्ये आपल्याला एक LAQ कन्फर्म असतो, कोणताही आपल्याला एक ऋतू एक्सप्लेन करायला देत असतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर क्वेश्चन याच्यामध्ये 4 क्वेश्चन इम्पॉर्टंट आपल्याला फक्त षड ऋतू आणि त्यांचे महिने लिहा. नंतर उत्तरायण आणि दक्षिणायन आपल्याला PYQ पण आहे हा की जो उत्तरायण आणि दक्षिणायन आहे त्याच्यामधील वर्णन करा, म्हणजे काय असतं डिफरन्स काय आहे दोन्हीमध्ये. नंतर प्रत्येक ऋतूनुसार आहार व्यय स्पष्ट करा. नंतर ऋतुसंधीचे महत्त्व स्पष्ट करा. ठीक आहे. आता जो चौथा अध्याय आहे रोगानुत्पादनीय अध्याय, त्याच्यामध्ये काय सांगितलं तर अधारणीय वेगांची नावे लिहा. वेग धारणामुळे होणारे रोग लिहा. धारणीय वेग स्पष्ट करा. शोधन चिकित्सा म्हणजे काय असतं, ऋतुशोधन स्पष्ट करा. ठीक आहे. मी तुम्हाला एवढे जे क्वेश्चन सांगत आहेत फक्त तेच आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत एक्झामसाठी, कारण याच्या बाहेरील एकही क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार नाही. ठीक आहे. 90% क्वेश्चन जे असतात ते याच्यामधूनच येतील तुम्हाला. ठीक आहे. नंतर आहे द्रव्य विज्ञान. याच्यामध्ये काय सांगितलं तर जलवर्गाचे प्रकार लिहा. दुग्धवर्गाचे गुणधर्म लिहा. हा जो चॅप्टर आहे ना द्रव्य विज्ञान हा खूप मोठा चॅप्टर आहे आणि आपल्याला कन्फ्यूज होतं कधी की एवढ्या मोठ्या चॅप्टरमधून काय करायचं. तर हे जे 4 क्वेश्चन्स आहेत हेच फक्त तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही जेव्हा बघसाल द्रव्य विज्ञान हा चॅप्टर तर तुम्हाला कळेल की खूप मोठा चॅप्टर आहे, कारण एक वर्ग दिला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे सब पॉईंट आहेत त्याला पण एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे तो जो चॅप्टर आहे तो खूप मोठा होतो. तर आपल्याला कन्फ्यूज होतं की याच्यामधलं कोणतं करायचं. ते फक्त काय सांगितलं याच्यामध्ये जलवर्ग एक्सप्लेन करा, दुग्धवर्गाचे गुणधर्म लिहा, मधाचे गुणधर्म लिहा आणि तेल वर्ग स्पष्ट करा. बस आपले हे 4च वर्ग करायचे आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतरचं चॅप्टर आपल्याला 6 अन्नस्वरूप विज्ञान. याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर शुकधान्य जे आहे त्याचं वर्गीकरण करा. शिंबी धान्य सांगा. मांसवर्गाची गुणधर्म लिहा. शाक आणि फलवर्ग स्पष्ट करा. हा जो अन्नस्वरूप विज्ञान हा जो चॅप्टर आहे हा सुद्धा खूप मोठा चॅप्टर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे 4 पॉईंटर्स किंवा हे 4 क्वेश्चन्स आपल्याला फक्त प्रिपेअर करायचे आहेत. नंतर अन्नरक्षा अध्याय. अन्नरक्षा अध्यायामध्ये काय सांगितले तर राजवैद्याचे कर्तव्य स्पष्ट करा. विषारी अन्नाची लक्षणे लिहा. विरुद्ध आहार म्हणजे काय असतो, मोस्ट फ्रिक्वेंटली विचारला जातो हा क्वेश्चन. ठीक आहे. नंतर त्रयोपस्तंभ स्पष्ट करा. अशा प्रकारचे आपल्याला 7व्या अध्यायामधून क्वेश्चन येत असतात. आता 8वा अध्याय, त्याचं नाव काय आहे मात्राशीतीय अध्याय. मात्राशीतीय अध्यायामध्ये कोणते क्वेश्चन आलेले आहेत तर आहार मात्रा स्पष्ट करा. नंतर अतिमात्रा, हीन मात्रा भोजनाचे दोष लिहा. अजीर्णाचे प्रकार लिहा. अनुमान म्हणजे काय ते पण स्पष्ट करा. नंतर काय म्हटलेलं द्रव्यादी विज्ञान. याच्यामध्ये काय सांगितलं तर द्रव्याचे जे पंचभौतिकत्व आहे ते स्पष्ट करा. नंतर वीर्य, विपाक आणि प्रभाव याच्यामध्ये जे सिद्धांत सांगतात आपल्याला ते स्पष्ट करायला सांगितले आहेत. हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे कारण सेकंडरीला सुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन किंवा जो हे चॅप्टर आहेत हे कसे असतात तर रिपीट होत असतात. आधीच जर आपले कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला थोडं इझी जातं सेकंडरीमध्ये सुद्धा. नंतर रसभेदी अध्याय. त्याच्यामध्ये काय सांगितलं तर षड्रसांची उत्पत्ती आणि षड्रसांची गुण आणि कर्म लिहा. षड्रस म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय. याच्यामध्ये 6ही आपल्याला अशा अकॉर्डिंग आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत ते. नंतर दोषादी विज्ञान 11 चॅप्टर. त्याच्यामध्ये काय सांगितलं तर दोष धातू मल यांचे सामान्य आणि विकृत कर्म लिहा. आश्रय भाव, ओज म्हणजे काय हे लिहा. 3च क्वेश्चन इम्पॉर्टंट 11 चॅप्टरमध्ये. नंतर 12 चॅप्टर आहे आपला दोषभेदीय अध्याय. याच्यामध्ये काय सांगितलं दोषांचे भेद स्पष्ट करा. दोषचय, प्रकोप, प्रशमन म्हणजे काय ते लिहा आणि त्रिविध रोगमार्ग म्हणजे काय तर ते स्पष्ट करा.
नंतर 13 चॅप्टर आहे आपला दोषोपक्रमणीय अध्याय. दोषोपक्रमणीय अध्यायामध्ये काय सांगितलं आहे तर त्रिदोष उपक्रम सांगितलेले आहे आपल्याला. नंतर आम संकल्पना स्पष्ट करा, मोस्ट फ्रिक्वेंटली विचारला जातो हा क्वेश्चन. नंतर 10 औषधकाल लिहा. ठीक आहे, ते शाळांधरांनी आपल्याला जे 10 औषधकाल सांगितलेले आहेत ते लिहा. नंतर 14 चॅप्टर बघू. 14 चॅप्टरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काय आहे हा द्विविध उपक्रमणीय अध्याय. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे लंघन गृहन चिकित्सा, हा पण PYQ आहे आणि इम्पॉर्टंट आहे, हा येतोच क्वेश्चन, एक तरी क्वेश्चन रिपीट होतो. नंतर शोधन शमन चिकित्सा लिहा आणि अतिस्थौल्य आणि अतिकारशीची स्पष्ट करा. ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे, 5 स्टार करून ठेवा तुम्ही आधी. नंतर काय सांगितलं याच्यामध्ये शोधनाधिगण संग्रह, हा जो चॅप्टर आहे 15, त्याच्यामधून काय येतं तर शोधन जे गण आहेत त्यांची नावे लिहा आणि प्रमुख द्रव्यगण त्याच्यामधला स्पष्ट करा, जो प्रमुख आहे तो. ठीक आहे, आता आपण बघू आपला पार्ट बी. पार्ट बीमध्ये काय असतं आपल्याला जो चरक संहिता आहे, आपण आधी बघितलं अष्टांग हृदयचे चॅप्टर कोणकोणते आहेत आणि त्याच्यामधले कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. आता बघून आमच्यामध्ये चरक संहितामध्ये जे आपले चॅप्टर दिले आहेत अध्याय 1 ते 12, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे सूत्रस्थानमध्ये. तर पहिला आपला जो अध्याय आहे चरक सूत्रस्थानचा, त्याच्यामध्ये काय दीर्घजीवितीय अध्याय. दीर्घजीवितीय अध्यायामध्ये खूप मोठा चॅप्टर आहे, पण आपल्याला फक्त काय करायचं त्याच्यामध्ये आयुर्वेदाची व्याख्या आणि त्याचं प्रयोजन लिहा. नंतर काय आहे त्रिसूत्र आयुर्वेद स्पष्ट करा, षडपदार्थ स्पष्ट करा, नंतर सामान्य विशेष सिद्धांत स्पष्ट करा. नंतर अपामार्ग तंडुलीय अध्याय. सेकंड चॅप्टर आहे आपल्या चरक सूत्रस्थानचा, काय आहे वमन द्रव्य संकेत लिहा, विरेचन द्रव्य संकेत लिहा, बस्ती द्रव्य स्पष्ट करा. बस एवढाच इन शॉर्ट आपल्याला क्वेश्चन येतात. ठीक आहे, नंतर थर्ड आहे आरगवदी अध्याय. एक क्वेश्चन आहे त्याच्यामधून काय आहे तर ते जे चूर्ण दिलेले आहेत काही, त्याच्यामध्ये चूर्णाची नावे लिहा आणि त्याचा उपयोग लिहा. ठीक आहे, नंतर षडविरेचनीय किंवा शताश्रुती अध्याय, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पंचकषाय योनी स्पष्ट करा आणि पंचविध कषाय कल्पना स्पष्ट करा. 5th चॅप्टर मात्राशीतीमधून काय येतो आपल्याला तर मात्रावत आहार स्पष्ट करा आणि स्वास्थ्यवृत्त संकल्पना स्पष्ट करा. 6th चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तस्य शीती अध्याय म्हणून आहे, त्याच्यामध्ये आधान आणि विसर्ग कालामधील फरक स्पष्ट करा आणि नंतर षड ऋतूचे विवेचन करा. आपल्याला अष्टांग हृदयमध्ये सुद्धा येतं, पण कधी कधी आपल्याला काय विचारतात ऋतू अकॉर्डिंग टू चरक लिहा म्हणून, थोडाफार डिफरन्स आहे आहार विहारामध्ये. नंतर 7th चॅप्टर आपला नववेगान धारणीय अध्याय, याच्यामध्ये सुद्धा जी चिकित्सा सांगितलेली आहे किंवा लक्षणे सांगितलेली आहे, तर 1-2 चिकित्सा आणि लक्षणे काय होतात तर एक्स्ट्रा ॲड होतात त्याच्यामध्ये. काय सांगितलं त्याच्यामध्ये अधारणीय वेगांची चिकित्सा स्पष्ट करा, नंतर प्रकृती आणि तिचे प्रकार स्पष्ट करा. नंतर 8th चॅप्टर आहे आपला इंद्रिय उपक्रमणीय अध्याय, याच्यामध्ये काय सांगितलं इंद्रिय पंचपंचक स्पष्ट करा, नंतर मनाचे स्वरूप आणि गुण स्पष्ट करा. नंतर 9th चॅप्टर काय तर खुड्डाक चतुष्पाद अध्याय. खुड्डाक चतुष्पाद अध्याय म्हणून काय तर आपल्याला चिकित्सा जी चतुष्पाद आहेत ते स्पष्ट करा, नंतर सतवैद्यची लक्षणे लिहा. नंतर 10th चॅप्टर आहे आपल्याला महाचतुष्पादी अध्याय, त्याच्यामध्ये आहे साध्य साध्यतेची लक्षणे स्पष्ट करा आणि सुखसाध्य कुच्छ साध्य याप्य प्रत्याके यांच्या संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, हा पण PYQ आहे, इम्पॉर्टंट आहे, मोस्ट फ्रिक्वेंटली हा येत असतो. नंतर 11th चॅप्टर आहे त्रिस्तेषणीय अध्याय, याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्रिविध एशना स्पष्ट करा, फक्त एवढाच क्वेश्चन आहे. नंतर त्रिविध रोगमार्ग स्पष्ट करा, हा पण PYQ आहे, मोस्ट फ्रिक्वेंटली विचारला जातो एक्झाममध्ये. नंतर 12th चॅप्टर आपला इम्पॉर्टंट आहे वातकलाकारी अध्याय, याच्यामध्ये काय सांगितलं आहे वातगुणाचे कर्म स्पष्ट करा, पित्त आणि कफाचे गुणधर्म स्पष्ट करा, नंतर त्रिदोष सिद्धांताचे चिकित्सीय महत्त्व लिहा. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये काय सांगितलं आता थोडं टॉपिक यांनी आणखी ॲड केलेले आहेत अकॉर्डिंग टू चिकित्सा आपल्याला काय येऊ शकते. याच्यामध्ये काय म्हटलेलं यांनी जो आयुष्कामी अध्याय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर जो आपले चिकित्सा ते चतुष्पाद असतात, कोणकोणते भिषक द्रव्य परिचार रोग यांच्या संकल्पना स्पष्ट करा, नंतर रोगीची परीक्षा पद्धती सांगा, देशकाल यांचे प्रकार स्पष्ट करा, चिकित्सा भेद स्पष्ट करा. ठीक आहे, नंतर जो आपला दिनचर्या सदृत्त अध्याय त्याच्यामधून काय येतात तर इन शॉर्ट LAQ येऊ शकतो. शुद्धी नियम स्पष्ट करा, तांबूल सेवनाचे नियम आणि निषेध लिहा, उद्वर्तनाचे फायदे काय होतात, आहार सेवनाचा योग्य काळ कोणता, अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स येत असतात. आता ऋतुचर्याचा जर अकॉर्डिंग त्यांनी जर थेरापेटिक म्हणजे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कसा क्वेश्चन बनू शकतो याच्यावरती तर ऋतूनुसार दोष चय प्रकोप प्रशम स्पष्ट करा, नंतर प्रत्येक ऋतूमध्ये आपण कोणती शोधन चिकित्सा द्यावी आणि ती का द्यावी ते पण स्पष्ट करा. असा प्रकारे कधी कधी आपल्याला ॲप्लिकेशन बेससुद्धा क्वेश्चन येत असतात, कधी कधी डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चन येतो आणि कधी कधी आपल्याला थोडंसं ते म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजसाठी पण क्वेश्चन देत असतात थोडे अप्लाइड नॉलेजसाठी. नंतर रोगानुत्पादनी अध्याय जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगधानामुळे कोणत्या असाध्य स्थिती आहे, त्याच्यामध्ये आगंतुक रोग म्हणजेच काय उदाहरण द्या त्यांचं. नंतर वेगधानाचे सामान्य तत्त्व स्पष्ट करा. नंतर असं जो आपला द्रव्यरस दोष जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितले तर द्रव्य प्रधानता काय सांगितलेली आहे. नंतर षडरसांचं अतियोगाची लक्षणे आहे. ठीक आहे, एखादा आपल्याला रस देत असतात मधुर आम्ल लवण तिक्त कटू कशा याच्यामध्ये कोणता तरी एक रस येत असतो. नंतर दोषवृद्धी यांची क्षय आणि वृद्धी सिद्धांत स्पष्ट करा, अग्नि ओज यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा.
नंतर हा जो आहे 6 चॅप्टर, याच्यामध्ये त्रिविध रोगाची कारणे लिहा. नंतर त्रिविध रोग मार्ग चिकित्सेच्या दृष्टिकोनातून आपण कसं बघू शकतो त्याला, दोषगती लिहा. शुद्ध अशुद्ध चिकित्सा लक्षणे, आमपचन काय असतं त्याचे तत्त्व स्पष्ट करा. नंतर द्विविध उपक्रमणी अध्याय म्हणून त्याच्यामध्ये लंघन प्रकार स्पष्ट करा. बृहन चिकित्सा कशी असली पाहिजे, शोधनशमन चिकित्सा त्याच्यामध्ये डिफरन्स सांगितलं आहे किंवा त्याला कम्पेअर करायला सांगितलेलं आहे. नंतर शोधनादी ग्रंथसंग्रहामध्ये काय शोधन द्रव्यग्रह जे आहे द्रव्यगण ते स्पष्ट करा. नंतर जे प्रमुख औषधगण आहेत त्यांचा उपयोग लिहा. ठीक आहे. आता चरकसंहितामध्ये सुद्धा काही चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी क्वेश्चन थेरापेटिक किंवा आपलं नॉलेजवरती येत असतं. त्याच्यामध्ये दीर्घजीविती जो अध्याय आहे फर्स्ट, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर व्याधींना त्रिविध हेतू संग्रह स्पष्ट करा. नंतर आत्मा मन आणि शरीरांचे दोष स्पष्ट करा. नंतर काय म्हटलेलं आहे भिषक्त म्हणजे लक्षणे स्पष्ट करा. नंतर अपमार्ग तंडुलेमधून पंचकर्म महत्त्व वर्णन करा. अनुवासन बस्तीची द्रव्यांचा संकेत लिहा, म्हणजे आपण कधी अनुवासन बस्ती कोणकोणत्या पेशंटमध्ये देऊ शकतो. नंतर षडविरेचन शताश्रित्य जो अध्याय त्याच्यामध्ये पंचकषायाची योनी आहेत त्या स्पष्ट करा. नंतर कषायांचे प्रकार आणि उपयोग लिहा. नंतर मात्राशीती अध्याय जो आहे चरकमध्ये त्याच्यामध्ये आहार सेवन विधी काय सांगितलं LAQ येतो, तर हा विस्तृत लिहा. नंतर कार्डियक जे सर्कॅडियन असतं आपलं रिदम ते स्पष्ट करा दिनचर्या आणि जैविक घड्याळमध्ये. नंतर तस्य शीतीमध्ये काय येते आदान आणि विसर्ग काल दोषांवर कसा परिणाम करतात ते स्पष्ट करा. सात्विक आहाराचं इम्पॉर्टन्स काय आहे ते. नंतर न वेगांधान्य अध्यायामध्ये अधान्य वेगांची चिकित्सा स्पष्ट करा आणि प्रज्ञापराजन्य रोग स्पष्ट करा. ठीक आहे. इंद्रियोपक्रमणी अध्याय म्हणून काय क्वेश्चन येऊ शकतो तर मनाचे एकत्व सिद्धांत स्पष्ट करा. महाभूत इंद्रिय संबंध स्पष्ट करा. सदृत्त आचरण स्पष्ट करा. ठीक आहे. तुम्ही जेव्हाही एखादा चॅप्टर प्रिपेअर करत असाल किंवा कोणता चॅप्टर तुम्ही जर रीड करत असाल तर अकॉर्डिंग टू क्वेश्चनच रीड करा, त्याच्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये लिहायला सुद्धा थोडं इझी जाईल. ठीक आहे. नंतर आपल्याला सांगितलेलं आहे खुड्डाक चतुष्पाद, त्याच्यामध्ये काय सांगितलं वैद्याचे कर्तव्य स्पष्ट करा आणि अज्ञ चिकित्साचे दोष स्पष्ट करा, म्हणजे कोणकोणते गुण असतात जे अज्ञ चिकित्सक असतात. ठीक आहे. महाचतुष्पाद त्याच्यामध्ये चिकित्सा सूत्र स्पष्ट करा. नंतर रोग प्रगती आणि रोग प्रतिकूलता स्पष्ट करा. नंतर त्रियेषणी अध्यायामध्ये काय सांगितले त्रिविध बल संकल्पना स्पष्ट करा. त्रिविध आयतन हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, मागच्या वेळेस सुद्धा आला होता हा. नंतर अष्टत्रिक स्पष्ट करा. जो वातकलाकली अध्याय आपला 11 चॅप्टर त्याच्यामध्ये काय सांगितले आहे तर वातप्रकोप प्रशमनाची कारणे लिहा. नंतर अकुपित व कुपित पित्त कप याचे कर्म स्पष्ट करा. त्रिदोषांच्या चिकित्सीय उपयोग स्पष्ट करा. ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन ते सुद्धा सांगितलेले आहेत आणि अप्लाइड नॉलेजवरती सुद्धा क्वेश्चन्स जे बनतील ते सुद्धा क्वेश्चन याच्यामध्ये आपण डिस्कस केले. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ही जी मी या व्हिडिओमध्ये जे सांगत आहे क्वेश्चन्स हेच फक्त तुम्हाला एवढं फक्त फॉलो करायचे. ठीक आहे. ही PDF सुद्धा शेअर केल्या जाईल.